आता जे सरकारने जो GST कमी केलेला आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे केलेला आहे. पण तो 1 महिना आधी जर केला असता आणि सगळ्या कंपन्यांना जर सांगितलं असतं की बाबा तुम्ही ह्या पद्धतीने करा तर त्याचा फायदा झाला असता. तर हे बिस्किटचा पुडा माहीत आहे, ह्याची किंमत 5 रुपये होती, आता 4.5 रुपये केली. पण याचा नुकसान हे ग्राहकाचा आहे, दुकानदाराचा फायदा आहे. 4.5 रुपये घेऊ शकत नाही तो, बरोबर. 5 रुपयेच घेणार. यासाठी कंपन्यांनी काय करायला पाहिजे की यामध्ये ग्रॅमेज वाढवायला पाहिजे. ग्रॅमेज पण 1 ग्रॅम 2 ग्रॅम नाही, त्या ज्या 50 पैशाची किंमत आहे तेवढ्या पद्धतीने वाढवते. आता कोलगेटचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. जे 20 रुपयाला कोलगेट होतं ते तिने आता 20 रुपयाला ठेवलं आहे. त्याच्यावर किंमत 26 रुपये केले आणि खाली 20 रुपये करून ठेवले. फायदा ग्राहकाचा झालेला नाही, त्यामध्ये सरळ सरळ लूट आहे. तुम्ही कुठल्याही दुकानात जावा, आता 20 रुपयाची कोलगेट घ्या आणि 2-3 दिवसापूर्वीची किंवा 22 तारखेच्या आधीची सेमच आहे. मला एवढं सरकारला म्हणणं आहे की तुम्ही जे निर्णय घेताय ते व्यापाऱ्यांना पण लक्षात घ्या, त्यांची कुवत बघा की बाबा तिने काय करू शकतात. आता 10-10 लाख रुपयाचा माल आमच्या दुकानात असतो, तुम्ही अचानक रात्रीनं नोटबंदीसारखं कमी केलं, मान्य आहे. पण इतक्या वस्तू आमच्याकडे असतात की त्याचं ते बेनिफिट आम्ही परत कसं घ्यायचं, हे मोठं नुकसान आहे दुकानदाराचं. आणखीन एक आता जो नवीन कायदा काढलेला आहे की 24 तास दुकान उघडे ठेवा, अतिशय वाईट काम आहेत. परगावचे एक 10-12 लोक आली, रात्री 3 वाजेपर्यंत गल्ला झाला, धंदा झाला, रात्री मारून पैसे घेऊन गेले तर काय करणार तुम्ही? चुकीचं आहे ते. म्हणजे मला तर काही गोष्ट पटली नाही. हां, 12 तास काम करतात, मॉलवाले वगैरे काय करतील, 3 टाईम कामगार ठेवू शकतील, पण मालक का स्वतः 3 टाईम काम करू शकणार नाही, हे अतिशय वाईट आहे. साहेब, मी एक सोपं सांगतो, कोल्हापूरमध्ये 50 मार्केट आहेत, तिथं साधी शौचालय नाहीत राव. सगळ्यात घाण वाईट वस्तू की शौचालय नाहीत. लेडीजनं जायचं झालं तर नाक दाबून जावं लागतं. रस्ते तुम्ही 100 कोटीचे रस्ते गेले, कुठे आहे त्याचे रस्ते? रस्त्यावरून जाताना आम्हाला वाईट परिस्थिती आहे. आम्ही गाडीवरून माल घेऊन जातो, पडतो 2-3 वेळा, लय वाईट आहे. आता अन्नछत्र जे आमच्या इथे झाले ना, त्यांचं चप्पल स्टँड आहे रस्त्यावर, माणसं चप्पल काढतात दुकानावर आणि रोज मारामारी भांडणं चालू असते, लय वाईट आहे परिस्थिती. तिने त्यांची सोय किंवा निष्पक्ष सांगतो, अंबाबाईच्या देवळाच्या नावानं, अंबाबाईच्या नावानं अन्नछत्र आता जी जागा घेणार आहेत तिथं 10 मजली करावं, 1 नंबर काम होईल. खाजगी करण्यापेक्षा सरकारी होऊ दे, शिर्डीच्या धर्तीवर.